नमस्कार. समाजातील वंचित घटक म्हणजे अनाथ मुलं. या अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून 1% समांतर आरक्षण राज्य शासनाने दिले आहे. याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर घेऊ. तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग टीव्ही मराठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तसेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा. चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया. अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून 1% समांतर आरक्षण देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग दिनांक 2 एप्रिल 2018 वाचा. शासन निर्णय महिला व बालविकास विभाग दिनांक 6/6/2016 प्रस्तावना. बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अन्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ निराधार बालकांना पोलीस स्वयंसेवी संस्था पालक यांच्याकडून बाल कल्याण समितीमार्फत बालगृहात प्रवेश दिला जातो. 0 ते 18 वयोगटातील अशा मुलांना बालगृहामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सुविधा, शिक्षण, प्रशिक्षण इत्यादी सुविधा पुरविल्या जातात व पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात. अनाथ मुलांना त्यांच्या संस्थेतील कालावधी संपल्यानंतर, संस्थेच्या बाहेर पडल्यानंतर अनेक समस्याला तोंड द्यावे लागते. अनाथ मुलांची जात नक्की माहिती नसल्याने त्यांना कोणत्या एका विशिष्ट प्रवर्गात समाविष्ट करता येत नाही. जातीचा दाखला नसल्यामुळे त्यांना विविध शासन लाभापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. अनाथ मुलाकडे कोणत्याही कागदपत्रे व पुरावे नसल्यामुळे त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही व त्यामुळे त्यांना विविध शासकीय सवलतीपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा याकरिता आरक्षण लागू करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार दिनांक 17 जानेवारी 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनाथ मुलांना शिक्षण व नोकरीमध्ये 1% समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय. बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अन्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ निराधार बालकांना संस्थेतून बाहेर पडल्यानंतर जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा याकरिता शिक्षण व नोकरी यामध्ये खुल्या प्रवर्गातून 1% समांतर आरक्षण लागू करण्यात येत आहे. त्यासाठी खालील अटी व शर्ती करण्यात येत आहेत. 1. बालगृहातील व इतर अनाथ मुलांपैकी महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र असणाऱ्या या मुलासाठीच हे आरक्षण लागू राहील. ज्या मुलांच्या कागदपत्रावर कोणत्याही जातीचा उल्लेख नाही व ज्यांचे आई-वडील, काका-काकू, आजी-आजोबा, चुलत भावंडे व इतर नातेवाईक यापैकी कोणाबाबतही माहिती उपलब्ध नाही, अशा मुलांनाच अनाथ आरक्षण लागू राहील. 2. तसेच ज्या मुलांचे आई-वडील हयात नसून त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाही, अशा मुलांच्या बाबतीत त्यांनी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून संबंधित जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीकडे सदर अर्ज पाठवण्यात येईल. बाल कल्याण समितीकडून सदर अर्जाची तपासणी करण्यात येईल व आवश्यकतेनुसार पोलीस महसूल विभागाच्या यंत्रणेकडून छाननी करून तसेच मुलाखत घेऊन अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 40 दिवसाच्या आत आपली शिफारस संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्याकडे निर्णयार्थ पाठवण्यात येईल. बाल कल्याण समितीची शिफारस विचारात घेऊन विभागीय आयुक्त महिला व बालविकास यांच्याकडून अनाथ प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच शिफारस अमान्य करण्यात येऊन अनाथ प्रमाणपत्र नाकारण्यात आल्यास विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्याकडून
कारणासहित सदर अर्ज बालकल्याण समितीकडे परत पाठवण्यात येईल. प्रमाणपत्राच्या अनुषंगाने जर काही तक्रारी असल्यास या संदर्भात आपली प्राधिकारी हे आयुक्त, महिला व बालविकास हे राहतील. 3. उपरोक्त वाचामधील दिनांक 6/6/2016च्या शासन निर्णयानुसार महिला व बालविकास विभागामार्फत बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमांतर्गत मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित संस्थांमध्ये दाखल मुलांना अनाथ प्रमाणपत्र देण्याबाबतची कारवाई विहित करण्यात आली आहे. त्यानुसार अनाथ प्रमाणपत्र देण्याची कारवाई करण्यात यावी. 4. सदर शासन निर्णय लागू झाल्याच्या दिनांकापासून पुढे होणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी लागू राहील. 5. शासन सेवेत प्रवेशासाठी अनाथ मुलासाठी खुल्या प्रवर्गातून 1% समांतर आरक्षण गट अ ते ड च्या सर्व पदावर लागू राहील. 6. सदर आरक्षणाची गणना पदभरती करण्यात येणाऱ्या रिक्त पदावर करण्यात यावी. 7. संबंधित भरती वर्षात अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्यास आरक्षणाचा अनुशेष पुढे न ओढता खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार इतर उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी. 8. त्याचप्रमाणे शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, वसतिगृह व व्यावसायिक शिक्षणांतर्गत शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेमध्ये सदर आरक्षण लागू राहील. 9. अनाथ आरक्षण प्रमाणपत्राच्या अनुषंगाने एखाद्या मुलाची नोकरीमध्ये नियुक्ती झाल्यास त्याने सादर केलेल्या अनाथ प्रमाणपत्राची फेरतपासणी आयुक्त, महिला व बालविकास हे करतील. 10. अनाथ आरक्षणाबाबत करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. 11. अनाथ आरक्षणाच्या लाभाच्या अनुषंगाने काही समस्या उद्भवल्यास त्याबाबत अभिनिर्णय घेण्याचा अधिकार शासनाचा राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक क्रमांकासह उपलब्ध असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. ससु गवस कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन प्रत सर्व सन्माननीय महोदयांना. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.